जोपर्यंत आई तुमचा बाप जिवंत आहे ना, जिवंतपणे त्याचे एकदा तरी पायचे पायी तो कधीच म्हणत नाही माझे पाय दुखतेत म्हणून, नाही म्हणत. बाप किती बी थकला ना, किती बी थकला ना, तरी कधीच म्हणत नाही मी थकलोय म्हणून. हे बाप करी जोडी लेकुराची जोडी, बाप करे जोडी लेकुराची जोडी, बाप करे जोडी लेकुराची जोडी, बाप रे जोडी लेकुराची जोडी. आपुली सगळं गाव एकीकडं गड्या हो, सगळं गाव एकीकडं आणि एकटा बाप एकीकडं. बरं का, ए तुमच्या विरोधात अख्खं गाव जाऊ द्या, एकटा बाप तुमच्याकडून असू द्या ताई, पहाडासारखा बाप तुमच्याकडून असू द्या, माझा बाप माझ्याकडून आहे. पोराला धैर्य येत, जगासोबत लढायला तयार आहे पोरग. त्याचा बाप जर जिवंत असेल, त्याच्या पाठीमाग खंबीरपणे आणि धीरोदात्तपणे उभा असेल तर तो कसाही असू द्या, म्हातारा असू द्या, गरीब असू द्या, साध्या कपड्यातला असू द्या, साध्या वेशातला असू द्या, मळक्या कपड्यातला असू द्या रे, पण तुमचा बाप आहे. तुमच्यावर आलेलं कसलंही संकट आहे, किती मोठं असलं ना, बापाला फोन करायचा, बापाला फोन करायचा, अण्णा अडचण आली आहे मोठी, मी जरा टेन्शन मध्ये आहे. काय म्हणतो माहितीये का बाप? बाप म्हणतो काळजी करू नको, बाप म्हणतो काळजी करू नको, असल्या लय अडचणी येत जात असत्या. बाप गेल्यानंतर पुन्हा रडत बसण्यापेक्षा ना, तुम्ही नशीबवान आहे, तुमचा बाप अजून जिवंत आहे. थकलेल्या बापाचे तळपाय सुद्धा तुमच्या हाताने चेपा, तळपाय तुमच्या हाताने चेपा. एकदा ना त्या तळपायावर मस्तक ठेवा, एकदा मस्तक ठेवा. आई बोलू का, जिवंत बाप आहे ना, जिवंत कडकडून तुमच्या बापाला एकदा मिठी मारा, कारण पुन्हा तो बाप तुमच्या मिठीत कधीच नाही येणार. गड्या नाही नाही, पुढचं बोलतो, तुम्ही लय कामात असता गड्या, लय कामात असता, लय बिजी असता नाही का. मध्येच बापाचा फोन येतोय, मध्येच बापाचा फोन येतोय, ए पाया पडतो रे तुमच्या, तुम्ही किती कामात असाल, पण बापाचा आलेला फोन कधी कट करू नका, कारण तो फोन बाप गेले पुन्हा कधीच येणार नाही राजा हो, नाही येणार तो फोन पुन्हा. बाप करी जोडी जोडी रात्री अपरात्री सांगतोय, तुमच्यासाठी सांगतोय, अजून नाही घरी आला पोरग. गावात मिरवतो बाप, अख्ख्या गावात पोराचा फोन नाही लागला ना, अख्ख्या गावात मिरवतोय बाप, गावात
पण मित्राला तरी विचारतो फोन आलता का रे कोणाचा? आई हटवाय तो बाप ज्याचा जिवंत नाही त्यांना हटवा, ज्याचा जिवंत नाही त्यांना बाप हटवा, आणि ज्याचा जिवंत आहे ना त्याचा पाय तुमच्या माथ्यामध्ये साठवा गड्या हो. नाही येणार पुन्हा त्याचा फोन तुम्हाला बरं का, म्हणून त्याचा नका. तुम्ही किती कामात असू द्या, तुम्ही किती बिझी असू द्या, त्याला वेळ द्या. त्याला काय पाहिजे माहिती का? त्याला तुमची प्रॉपर्टी काय देणं घेणं नाही, तुमची आहे ती प्रॉपर्टी तुमच्या हवाली केली त्याला, सगळं देऊन टाकलंय बापानं तुम्हाला. आता एकच गोष्ट करा, थकून आलेला बाप घरामध्ये असला ना, बापाला म्हणायचं बाबा मला तुमचे पाय चेपायचे. का सांगतोय? तुमच्या मनात असतं ना बापाचे पाय चेपायचे राहिले, तो अर्ध्यावरच सोडून गेला. बापाला चांगलं खायला द्यायचं राहिलं, तो अर्ध्यावर सोडून गेला. त्याचा जिवंतपणी सुद्धा चांगला वाढदिवस करा रे आई. लेकरांचे वाढदिवस आपण कधी करू, तुमच्या बापाचा चांगला वाढदिवस करा, चांगला बघू द्या ना, त्याला आनंद घेऊ द्या ना जिवंतपणे. त्याला काही लागत नाही आई, त्याला काहीच अपेक्षा नसते. तुम्ही खर्चायला पैसे द्या बापाला, खर्चायला दादा 10,000 रुपये राहू द्या. बाप म्हणतो इतके पैसेच काय करायचे मला, परत देऊन टाकेल तुम्हाला. रात्री 12-1 वाजता कीर्तनावर जातो मी, कीर्तनावर ना दरवाजा वाजवतो ना, आई उठते, दरवाजा उघडते, आणि 1-2 वाजता जरी गेलो तरी काय म्हणते माहिती का, एकदा रात्रीच्या 2 वाजता मी भाकरी थापून देणारी तुमची आईच आहे का? पुन्हा काही नाही. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं बाबा मला तुमची सेवा करायची राहिली. म्हणून ठीक आहे, नाही भेटलं नशिबात. कोरोनाच्या काळामध्ये अविनाश भाऊंना नाही ते भाग्य लाभलं त्या बापाची सेवा करण्याचं. तुम्हाला मला आहे ना सगळ्याला, तुम्ही आम्ही सगळे नशीबवान आहे. आणि तो बाप, हे बघा, तो पोरगा बी नशीबवानच असतो ज्याला बाप म्हातारपणापर्यंत लागतो. ते मुलं नशीबवान आहेत ज्यांना आई बाप शेवटपर्यंत राहतात. तुम्ही आम्ही नशीबवान आहेत. नंतर होतं काय माहितीये का, विठ्ठल महाराज घरात फक्त फोटो असतो अडकलेला, आणि तुम्ही थकून भागून आलात ना, घरात फोटो असतो, थकून भागून आलात ना तुम्ही, थकून आल्याच्या नंतर तुमचं लक्ष जातं घरातल्या फोटोकडं, आणि फोटोकडं लक्ष गेलं की टचकन डोळ्यात पाणी येतं. आज बाबा असते ना, मला म्हणले असते थकलास का, आराम कर थोडा, म्हणून कर पोर का असतं. तुम्ही ज्यावेळी
तुम्ही ज्यावेळी माहेराला जाता ना, माहेराला बाप असल्यानंतर तुमची चालण्याची गती फार असते. आणि माहेरात जर तुमचा बापच नसेल ना, आणि बाप गेल्याच्या नंतर पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही माहेराला जाता ना, आई पहिल्यांदा माहेराला, त्यावेळी तुमच्या मनामध्ये खूप कंठ दाटून येतो, बाबा आज तुम्ही नसताना पहिल्यांदा माहेराला येते. आई तुमचं माहेरच पातळ होतं, माहेर पातळ होतं तुमचं. आणि परत येताना मात्र तुमची पिशवी जशाला तशी रिकामी येते. ज्या बापानं तुमची कधीच पिशवी परत रिकामी येऊ दिली नाही, आज तुम्ही हात हलवीत जाताना हात हलवीतच परत येता, कारण तुमचा बाप त्या घरामध्ये नसतो. तुमचं माहेर सुद्धा पातळ होतं, आई माहेर सुद्धा पातळ होतं. आहे तोपर्यंत जपा, नका रागू त्याच्यावर, नका रागू त्याच्यावर, नका त्याला बोलू. आठवा बापाला, राग राग कधी कधी बोललात ना, एकदा आठवा आजच्या कीर्तनात. आई मी कधी माझ्या बापाला पाडून बोलले, मी कधी माझ्या बापावर रागवले. एकदा आज स्मरण करा बापाचं, ज्यांचा बाप जिवंत आहे. आठवा तुमचा बाप, मी बोलले त्यानं निमूटपणे सहन केलं, नाही सेवा करू दिली, नाही कधी म्हणला मी थकलोय म्हणून. आई पोरगी नांदायला जाताना तो बाप आहे ना, सगळ्या पाहुण्या रवळ्याला जेवायला वाढतो, जेवायला घालतो. सगळ्या पाहुण्या रवळ्यांना राम राम घालतो. जेवलात का, सगळे जेवलात का, असं म्हणत 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 पोरगी वाट लावण्याचा कार्यक्रम जवळ येतो. आणि बाप मात्र पाठीमागच्या कोपऱ्यात जाऊन उभा राहतो. पोरगी गावातल्या लोकांच्या पाया पडत 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 येते, मंदिरात जाते, पाया पडते, पाहुण्या रावळ्यांच्या पाया पडते, गावातल्या लोकांच्या पाया पडते. बाप मात्र तिला कुठं दिसत नाही. सगळे माणसं सारत सारत जाते आणि कोपऱ्यात उभा असलेल्या बापाकडे पाया पडण्यासाठी जाते. लेकरू पाया पडायचं विसरून जातं, बापाच्या थेट गळ्याला बिलकुल रडायला लागते. आणि जाताना सुद्धा सांगते, बाबा स्वतःची काळजी घ्या, बाबा वेळेवर गोळ्या औषध घ्या, बाबा वेळेवर जेवण करा, बाबा शुगरची गोळी घ्या, बाबा बीपीची गोळी घ्या. बाबा किती मोठा कर्जाचा डोंगर केला माझ्या लग्नासाठी, एवढ्या मोठ्या लग्नाची मला अपेक्षा नव्हती. बाबा कर्ज तुम्हाला फेडायचंय, बाबा कर्जाचं टेन्शन घेऊ नका. हे आई, लेकराच्या सुखासाठी कर्जाचा डोंगर खांद्यावर घेऊन चालणारा बाप पुन्हा भेटत नाही. आणि म्हणून जोपर्यंत तुमचा बाप आहे ना, तोपर्यंत एकदा त्या बापाला खट्ट मिठी मारा गाड्या हो. पुन्हा त्या मिठीत विसावण्याचा आनंद तुम्हाला कधीच नसेल रे, कधीच नसेल. बाप जोपर्यंत जिवंत आहे ना, तुम्ही कुठेही असा, देशावर असा, रोज दिवसभराचं काम उरकून बापाला एकदा फोन लावा आणि बापाला विचारा, बाबा सगळं चांगलं चालू आहे का. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी बापाची ती आहे, सगळ्यात मोठी प्रॉपर्टी. मग बापाला बाकी काही नकोय. आज अण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त 5 वर्षानंतर हे पुण्यस्मरण म्हणजे अण्णांचं स्मरण करण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलो. गव्हाणे सरांनी जो हो एवढं मोठं 5 वर्षानंतर थाटा माटामध्ये वडिलांचं पुण्यस्मरण करतात ना, धन्य माता पिता तयाची. बस बस अशी मुलं जन्माला यावीत की बापाचं स्मरण त्यांना कायम राहावं, कायम राहावं. आज शिकण्यासारखं आहे. आज आमच्या अविनाश भाऊ गव्हाणेंकडून शिकण्यासारखं आहे. हे सगळं जमवलंय, व्यवसायात नाव केलंय, पैसा प्रॉपर्टी कमवली आहे, शून्यातनं विश्व निर्माण केलंय, गाव सोडलं, वैभव कमावलं, पण पुन्हा गावाकडे त्यांचे पावलं येतात. पुन्हा बाबांचंच पुण्यस्मरण करायचंय आणि पुन्हा 5व्या वर्षी 6व्या वर्षी एवढा मोठा खर्च करायचा आहे. ते त्यांचे आई वडील धन्य असतात. अतिशय उत्साहामध्ये आमच्या इथं कैलास महाराजांना बोलावलं. कैलास बाबा तुम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आला, तुमचं सुद्धा मनापासून धन्यवाद. आमचे विठ्ठल महाराज असतील, आमचे गणेश महाराज असतील आणि ही अधिक करून जी मंडळी आमचे राजूवांना आहेत, पुण्यावरनं आले, आमचे राजू खुरांगे आहेत, इकडं
धनगरवाडीचे इथून आले, आमचे गोकुळ बुकन आहेत, आमचा आदित्य पाठीमागं बसलेला आहे, विलासनाथ चव्हाण आहेत, बच्चूभाऊ गव्हाणे आहेत, पानसरे सर आहेत, ही सगळी मंडळी पुण्यावरनं नगरवरनं आली. आमचे डॉक्टर साहेब आहेत, संदीप भाऊ आहेत, पाठीमागं सर आहेत, ही सगळी आधी करून मंडळी, त्यांच्या मित्र परिवार जो जमला, इकडे बसलेली सर्व मान्यवर आहेत, ही सगळी माझ्या परिचयाची ती मी नावं घेतली, पण आता बाकीच्यांची नावं आणि सन्मान ते त्यांच्या तोंडून तुम्हाला सगळ्यांचा येईलच. आधी करून सर्व मंडळी आहेत. आजच्या कीर्तनातून जाता जाता एकच गोष्ट घेऊन जा, फक्त तुमचे मायबाप हे तुमचं सर्वस्व आहे, सगळी प्रॉपर्टी एकीकडे, एकटी तुमची आई एकीकडे. हे शिवाजी महाराजांनी शिकवलंय. जिजाऊ मासाहेब एकदा म्हणल्या होत्या, शिवबा रायगडावर स्वतःचा एवढा मोठा रायगड बांधला, एखादी खोली बांधली नाहीस रे, एखादी खोली बांधली नाहीस रे. आई खोलीच काय, तुमच्यासाठी पाचाडला मोठा राजवाडा बांधलाय. आईसाठी राजवाडा बांधणारा राजा आहे रे, पण आईसाठी राजवाडा बांधणारा राजा नाही शिकवला. शहाजहानने मुमताज केले, ताजमहल बनाय हे आम्हाला सांगितलं. आईसाठी राजवाडा बांधणारा राजा आम्हाला नाही शिकवला. चला, अतिशय सुंदर वातावरणामध्ये शेवटचा एक संदेश देऊन जातो फक्त. इकडे बीड जिल्ह्यामध्ये इकडे चालू आहे बऱ्याच ठिकाणी. मला काल परवा एक जणांनी विचारलं, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं जे राजकारण होतंय ते तुम्हाला काय वाटतं? एकच संदेश देतो जाता जाता, पुतळे तर महाराजांचे असावेतच, शिवाजी महाराजांचे पुतळे असावेत, पण त्यांच्यापासून कोणाला दुःख होणार नाही, त्यांच्यापासून माणसं दुरावले जाणार नाहीत, त्यांच्यापासून लोक तुटले जाणार नाहीत. शिवाजी महाराजांनी माणसं जोडण्याचं काम केलं, जाती जातीला धर्माला जोडण्याचं काम केलं, त्यांच्यापासून माणसं तुटणार नाहीत याची काळजी घेऊन पुतळे बसवले पाहिजे. हे माझं उत्तर होतं. विठोबा रखुमाई.